गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री भारत पाकिस्तानचं ऑफिशियल वॉर हे सुरू झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. जे काही इश्यू आहे तो एक्स्केलेट झालेला आहे. काल रात्री साधारण 8च्या आसपास संध्याकाळी रात्री पाकिस्ताननं मिसाईल्स फायर केलेले आहेत. त्याच्या अगेन्स्टमध्ये इंडियानंसुद्धा बरंच रिटॅलिएशन केलेलं आहे. आता याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवरती कसा होईल ते आपण जाणून घेऊयात. त्याआधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पहा. तर US UKची जी ट्रेड डील आहे ती फायनल झालेली आहे. त्यामुळे तिथे US मार्केट एकदम ग्रीनमध्ये क्लोज आहे. ऑलमोस्ट 1-1.5% तिथे इंडेक्सेस हायर क्लोज आहेत. आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपलं मार्केट खरं तर गॅप अप ओपन व्हायला पाहिजे होतं, परंतु आपल्याकडे आहे लोकल इश्यू. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 200 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता काल जर आपण पाहिलं तर एवढे प्रॉब्लेम्स असतानाही, इंडिया पाकिस्तानचं टेन्शन असतानाही FIIs बाईंग करून गेले होते. तर मग आज दोन गोष्टी पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच दिवसामध्ये म्हणजे पूर्ण डेमध्ये तर मार्केट 24,000च्या खाली एकदा तरी जाणार एवढं मात्र नक्की. परंतु आजची जी क्लोजिंग आहे ती 24,000च्या वरती होणार की खाली हे पाहणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 24,000च्या वरती जर झालं क्लोजिंग तर गुड आपण म्हणू शकतो, खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे FIIs आज बाईंग करणार की नाही, या दोन गोष्टी पाहणं फार जास्त महत्त्वाचं आहे आफ्टर मार्केट. आणि त्याच्यावरतीच ठरेल की पुढे मार्केटमध्ये काय चाल असू शकते. जर आज 23,000च्या खाली मार्केटनं क्लोज केला आणि जर FIIsनं सेलिंग केलेलं असेल तर मग साहजिकच आहे की मार्केटमध्ये एक बेरिशनेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल एवढ्या मोठ्या कन्सॉलिडेशन नंतर. परंतु जर मार्केट 24,000च्या वर क्लोज केलं आणि जर FIIsनं बाईंग केलं तर आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे आणि मार्केट आता 24,600चा जो काही हायर लेवल आहे तो ब्रेक करण्याची तयारी करत आहे आणि मोस्ट लाईकली तो लवकरच ब्रेक होईल. आता जर आपण पाहिलं तर इथनं मागचे जे युद्ध व्हायचे याच्यामध्ये माणसांचं आपण काय म्हणतो की जास्त लोक मारले जायचे. परंतु सध्याचं जे युद्ध आहे याच्यामध्ये ड्रोन्स, त्यानंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील, मिसाईल्स असतील, यांचा यूज जास्त केला जातो. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होतो कुठल्याही देशाचं, परंतु लोकांची हानी जास्त होत नाही. ही एक गोष्ट आपण काय म्हणू शकतो, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके. परंतु आता जे काही ब्रीफिंग आपल्याला जे काही आपले डिफेन्स मिनिस्टर आहेत किंवा बाकीचे जे काही काय म्हणता येईल त्याला की जे काही लष्करातले मोठे अधिकारी आहेत तर ते जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता सांगतील सकाळी की नक्की काल रात्री काय झालं आहे, आपले डॅमेज काय झालं आहे, पाकिस्तानचं डॅमेज काय झालं आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा ते सांगतील तर त्याच्यावरती जास्ती मार्केट रिॲक्ट करेल. होप सो की आपलं डॅमेज कमी झालेलं असावं. परंतु याबद्दलच्या गोष्टी आता हळूहळू समोर येतील तेव्हा आपल्या ते लक्षामध्ये येईल. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सकाळ सकाळ पॅनिक सिच्युएशन तर नक्कीच असणार आहे. आता जर आपण पाकिस्तानचं जर शेअर मार्केट पाहिलं तर ते 2 दिवसात तसेही 10% पडलेलं आहे. काल तर लोअर सर्किट लागलं होतं. आज साहजिकच आहे ते ओपनिंगलाच लोअर सर्किटलाच ओपन होईल, हे तर कुणीही सांगायला नको. त्यामुळे पाकिस्तानची सिच्युएशन खूप खराब आहे आणि ते कर्ज घेऊन लढत आहेत अशातला प्रकार आहे. आणि आपले डिफेन्स बजेट त्यांच्या डिफेन्सपेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे आणि आपली आर्मी खूप फायनेस्ट आहे. आपण जर पाहिलं तर काल आपल्या S-400नं एकही मिसाईल आपल्या जमिनीवर पडू दिलं नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपली ही टेक्नॉलॉजी जगाच्या बेस्ट लेवलपेक्षाही चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. तर मग साहजिकच आहे की आता या गोष्टीमध्ये म्हणजे जनरली वॉर सिच्युएशनमध्ये काय घडतं किंवा जगामध्ये काय घडतं ते पहा. आता पहा, इंडिया पाकिस्तान निगोशिएशन टेबलवरती येणार, कारण जगातले जे मोठमोठे देश आहेत ते सगळे ह्यांना प्रेशर करणार की तुम्ही शांतता ठेवा, पीस ठेवा आणि एकमेकांसोबत बोला, आपण मध्यस्थी करू आणि काय असेल ते सॉर्ट आऊट करू. परंतु तोपर्यंत जास्तीत जास्त डॅमेज प्रत्येक देश एकमेकांना करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं कारण असं की नक्की कोण मोठा आहे, कोणाचं डिफेन्स एकदम स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी ते केलं जातं. म्हणजे निगोसिएशन करताना ते बरं पडतं. आता साहजिकच आहे की इंडिया साहजिकच आहे की
खूप जास्ती डॅमेज करू शकतो, कारण आपण अजूनही मोठमोठे जे काही ब्रह्मोस वगैरे जे काही मिसाईल्स आहेत की जे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करू शकतात, ते तसे यूज केलेले नाही आहेत. त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय घडतंय. परंतु आजच युद्धाचा मेजर इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल आणि त्यानंतर मोस्ट लाईकली मार्केट रिकवर होण्याचे चान्सेस आहेत, कारण मार्केट एका गोष्टीला एकदाच रिॲक्ट करत असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया विक्स, तोही पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण आज साहजिकच आहे की जेव्हा मार्केट उघडेल तेव्हा इंडिया विक्स प्रचंड वाढलेला असेल, व्होलॅटिलिटी इंडेक्स. त्यामुळे ऑप्शनच्या प्राइसेस प्रचंड इन्फ्लेट होतील, कॉल साईडच्या पण पुट साईडच्या पण, दोन्ही बाजूच्या. मार्केट कुठेही जाऊ दोन्ही बाजूचे प्राइसेस हे वाढत राहतात. त्यामुळे जे काही अनवाइंडिंग आहे ते तिथे होत राहतं आणि मग अजूनही बरेचसे डॅमेज मार्केटमध्ये पाहायला मिळतं. परंतु नंतर जेव्हा मार्केट स्टेबल होईल तेव्हा कळेल की मार्केट 24,000च्या वर क्लोज करते की नाही. त्यामुळे पहिले अर्धा एक तास तुम्ही सोडून द्या, त्यानंतर हळूहळू लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीने मार्केट ड्राईव्ह करणार ते. त्यामुळे जर तुमच्याकडे शेअर्स असतील, चांगल्या कंपन्यांचे असतील, तर तुम्ही पॅनिक सिच्युएशनमध्ये येऊन बिलकुल विकू नका. आणि जर तुमच्याकडे कॅश असेल तर हीच वेळ आहे मित्रांनो. हळूहळू हळूहळू जसे जसे स्टॉक्स सपोर्ट तोडायला सुरुवात करतील, तुम्ही हळूहळू त्यामध्ये बाईंग करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमची कॅपिटल डिप्लॉयमेंट मार्केटमध्ये करू शकता, कारण युद्ध फार काळ चालत नसतं हे लक्षात ठेवा. कारण पाकिस्तानची तशी आर्थिक सिच्युएशन नाही आहे की ते लढू शकतील आणि त्यांना सपोर्ट करणारे कुठलेही इंटरनॅशनल देश नाही आहेत, एक तुर्की सोडला तर. आणि तुर्कीची अवस्था काही फार चांगली अशातला प्रकार नाही आहे, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.